यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। पार्थ पवार आणि सुनील तटकरेंमध्ये सुरू असलेली बैठक आता संपलेली आहे। पार्थ पवार सुनील तटकरे यांची बैठक संपली आहे। पक्ष कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू होती। पार्थ पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक चालू होती। दोन्ही नेत्यांमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1 त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटी किसान लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि मी जी यादी आपल्याला सांगितलं, महिला युवक विद्यार्थी सेवा दल आणि फादर बॉडी हे फ्रंटलमध्ये मोडले जातात। परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या पक्षात जर कुणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय। ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल। परंतु सातत्यानं रोहित पवार हा आरोप करतात की सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच, परंतु अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी खरं तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज मोठ्या प्रमाणात केलेले होते। कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंज असे करण्यात आलेले होते की जिथे वर्किंग कमिटीला सगळे निर्णय घेण्याचे अधिकार होते त्या ठिकाणी प्रेसिडेंट/वर्किंग प्रेसिडेंट असा उल्लेख जो आहे तो या सगळ्या नवीन कॉन्स्टिट्यूशनमध्ये नमूद करण्यात आलेला होता आणि यालाच आक्षेप कुठेतरी सुनेत्रा पवारांनी घेतला आणि सुनेत्रा पवारांनी खरं तर पत्र लिहिलं इलेक्शन कमिशनला की हे सगळे जे काही कॉन्स्टिट्यूशनमधले अमेंडमेंट दिलेले आहेत ते रद्द करण्यात यावे अशा पद्धतीचं पत्र होतं। मग सुनेत्रा वहिन्यांनी खोटं बोललेलं आहे का? दादाचा निधन झाल्याच्या नंतर दादाच्या पार्थिवाला अग्नी देण्याच्या आधीच काही लोकांकडनं राजकारण त्या ठिकाणी चालू झालं होतं। पक्षामधला काही अंतर्गत निर्णय आहेत ते निर्णय बाहेर सांगून नाही, पूर्णपणे आमच्या पक्षातील नेत्यांनी अजितदादाच्या कुटुंबाच्या ताब्यात कसा पक्ष राहील यासाठी प्रयत्न केलेला आहे। अनेक लोकांनी डावपेच चालू केलेले होते, त्यांचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अशा पद्धतीचं काही बदल करावे लागले असतील तर केले असतील, परंतु याबाबत वरिष्ठ नेते तुम्हाला योग्यरित्या सांगतील। मी पूर्ण करतो त्याबाबत वरिष्ठ नेते सांगतील। वहिनी पुढच्या काळामध्ये यावरती आपल्याला ही सांगतील। परंतु आमच्या पक्षामध्ये जर कोणी चुकला तर त्या चुकीला पूर्णपणे शिक्षा करण्याचा अधिकार वहिनीला आहे। त्यामुळं इतरांना आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षावर लक्ष ठेवावं एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षातले सर्व नेते या ठिकाणी काम करतात। पुढील काळात त्यांच्याच नेतृत्वात हा पक्ष पुढे जाईल। सुनेत्रा पवारांना विश्वासात न घेता अध्यक्ष होणार होत्या अवघ्या 10 दिवसानंतर, तर मग 16 तारखेला हे पत्र का देण्यात मी आपल्याला आणखी 10 दिवसानंतर हे पत्र रद्द की मधल्या काळामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला असेल तो नलिफाय करण्यात यावा। अजितदादाच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ग्राउंडमध्ये पार्थिव ठेवलं असताना काही त्या ठिकाणी राजकीय घडामोडी घडत होत्या, जेणेकरून अजितदादाचं कुटुंब या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे या पद्धतीच्या हालचाली त्या ठिकाणी आम्हाला जाणवल्या। त्यामुळं अशा पद्धतीचं काही पावलं उचलावे लागले असतील तर आमच्या नेत्यांनी उचलले असतील, परंतु आमच्या पक्षांतर्गतले जे काही विषय आहेत ते विषय सोडवण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार ह्या सक्षम आहेत। बाकीच्यानं लुडबुड करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे। लुडबुड करू नये, परंतु राष्ट्रीय अध्यक्षांना अंधारात ठेवून सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून तुमच्या दोन नेत्यांनी हे काम केलंय का?
हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, आमच्या नेत्यांनी काय केलंय, कशासाठी केलंय ते वहिनी पुढे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वहिनीलाही त्या माहिती आहेत. त्याच्यामुळं आमच्या पक्षांतर्गतला तो विषय आहे. त्याच्यामुळं इतरांनी याच्यामध्ये आपली लुडबुड थांबवावी एवढंच आमचं म्हणणं आहे. परंतु सुनेत्रा एवढं पवार सर्व घडत असताना राष्ट्रीय अध्यक्षांची ऐवजी कार्याध्यक्षाकडे ताकद द्यावी, त्यांच्याकडे सर्वाधिकार द्यावे, एवढे तुम्हाला ज्यांनी पत्रावर गरज सही का केली, वाटली? त्यांना कारण एवढंसं की का वाटलं? सगळे ज्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा होते, अजितदादाच्या निधनानंतर काही हालचाली त्या ठिकाणी घडल्या होत्या. पक्ष दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठीचा तो प्रयत्न होता. दादाच्या कुटुंबालाच त्या ठिकाणी आमच्या नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही पत्रव्यवहार झाला आहे तो कुटुंबाच्या ताब्यात पक्ष राहावा यासाठीच झालेला आहे. ही पक्षांतर्गतचा विषय आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाहेर सांगू शकत नाही. आमच्यावरती अजितदादाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळं जे काही राजकारण काही लोकांनी चालू केलं होतं त्या राजकारणामध्ये आमचा पक्ष दादांच्या कुटुंबाच्या ताब्यात राहावा यासाठी केलेलं आहे आणि याबद्दल सविस्तरपणे आमचे ज्येष्ठ नेते बोलतात. राष्ट्रीय अध्यक्षपदाचे संविधानामध्ये तुमच्या पक्षाची जी घटना आहे त्याच्यामध्ये जो बदल करण्यात आला, तुमचं संविधान असं सांगतं की त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी होणं. जर राष्ट्रीय कार्यकारिणी झाली नाही तर मग या तिघांच्या सहीचं पत्र, मुळात पहिला प्रश्न तर या सह्या त्यांच्या आहेत की नाही? बघा, निवडणूक आयोगाचा आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असा नियम आहे की जर अपघाती एखादी व्यक्तीचा अपघाती किंवा पक्षामध्ये इमर्जन्सी आलं तर पक्षाकडून जो सेकंड फळीचा नेता असतो त्याच्याकडे ते अधिकार दिले जातात किंवा ते बाय डिफॉल्ट तसा कॉन्स्टिट्यूशननुसार जात असतात. ते जनरल्स मी तेच सांगतोय. परंतु आमच्या पक्षामध्ये कार्याध्यक्ष या नाव राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई त्या ठिकाणी काम पाहायचे. या सगळ्यांनी मिळून जनरल सेक्रेटरी तटकरे साहेब पण होते. या सगळ्यांनी मिळून मिटिंग बोलवली आणि मिटिंगच्या नंतर सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला आणि वहिनी दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात पक्ष देण्याचं काम केलं. परंतु काही लोकांनी जे काही आमची रणनीती होती त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवून आमच्या पक्षातल्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. याच्यातच एक प्रश्न आहे की कोणताही तुमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं देखील आहे की तुम्हाला मॅडमने विचारला तोच प्रश्न आहे की एखादा कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक एजीएम बोलावी लागते. स्पेशल एजीएम न बोलवता ही अशी अमेंडमेंट करणं योग्य आहे का? कॉन्स्टिट्यूशनमधलं एमर्जन्सी क्लॉज जर आपण वापरला तर त्याच्यामध्ये अध्यक्षाच्या जर समजा काही घटना घडली तर तसा अधिकार दिलेला आहे. आणि आमच्या नेत्यांनी काय चुकीचं केलेलं आहे त्याच्यामध्ये दादाच्या कुटुंबाच्या ताब्यात पक्ष मिळवून देणं चूक आहे का? दादाच्या आम्हाला वहिनीलाच राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे हे पहिल्या दिवसापासून आमचे नेते सांगत आलेले आहेत. काही लोक पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. ते हाणून पाडण्याचं काम मात्र या नेत्यांनी केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमचे नेते सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वात काम करतो. त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हटलं की काही लोक पक्ष हायजॅक करायच्या प्रयत्नात होते. दुसरीकडे तुम्हाला अशी भीती होते की जर राष्ट्रीय अध्यक्ष किंवा या सगळ्यात